त्याच्यानंतर मग आई पप्पाला लोक टोमणे मारायचे, तुमचा मुलगा काय करू शकते आता, तुमचं काय होऊ शकत नाही. टॉप 10 मध्ये जाणं की सोपं मोठी नसते. गोष्ट. मी तिथं पण गेलो, फॅमिली वीक पण मी पूर्ण केला, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईला जे हॉस्पिटलला मी ऍडमिट पण होतो, पुरं स्टेटमेंट केलं पण आजार कुठलाही काहीच निघलं नाही. मग समजलं की थॅलेसेमिया आहे. नमस्कार, मी सौरभ क्षीरसागर सिनेसृष्टीमधून आणि आज आपल्या सोबत आहेत बिग बॉसच्या घरातून नुकतेच बाहेर आलेले अगेन अजून एक अनएक्सपेक्टेड एपिसोड प्रभू. हाय प्रभू, कसा आहेस? हाय, मस्त आहे मी. तुम्ही कसे आहेत? अरे आम्ही पण मस्त आहे. खरंच अनएक्सपेक्टेड होतं तू बाहेर आलास. बिग बॉसच्या बद्दल तर आपण बोलूच, पण त्याआधी हा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर कळालं की प्रभू शेळके कोण आहे. हे जास्त लोकांपर्यंत तू पोहोचलास. इंस्टाग्रामवर तर लोकांना तू माहीतच होतास, पण जे मोठी पिढी आहे त्यांच्यापर्यंत पण तू पोहोचलास. सो हे ऐकायला आवडेल की तू तू इन्फ्लुएन्सर व्हायचं किंवा रील स्टार व्हायचं तू कसं ठरवलं, किंवा तू काय काय संघर्ष करावा लागला तुला पूर्ण लहानपणापासून, याबद्दल तू शॉर्टमध्ये सांगशील तर बरं. पहिलं तर मी ज्या टायमाला मी जन्म झालता माझा, त्या टायमाला मला माझे मम्मी पप्पा उतुडीला होते. त्याच्यानंतर मग मला ताप आलता, तर पप्पांनी मला हॉस्पिटलला नेलं. ताप कसं काय येतो चेक करण्यासाठी, तर डॉक्टरने रक्त चेक केलं तर कळलं की त्यांना हे ब्लड कमी झालंय. त्याच्यानंतर मग एकदा ब्लड चढवलं. त्या टायमाला मी 5 वर्षाचा होतो. त्या टायमाच्या नंतर मग 5 वर्षांनी 2 वर्षांनी ब्लड चढवलं. त्याच्यानंतर परत 5 वर्षाच्या नंतर ब्लड चढवावं लागलं. 5 वर्षाच्या नंतर ब्लड चढवण्याच्या नंतर मला पप्पाला कळलं की बारच कमी व्हायलंय. नंतर मग प्रत्येक महिन्याला ब्लड चढवावं लागलं. तर मग असं करता करता आता मी 20 वर्षाचा आहे, तरी पण ब्लड चढवावंच लागतंय. तर मग मुंबईला जे हॉस्पिटलला मी ऍडमिट पण होतो, पुरं स्टेटमेंट केलं पण आजार कुठलाही काहीच निघलं नाही. मग समजलं की थॅलेसेमिया आहे. मग त्याच्यामुळं असंच आमचं चालू आहे. त्याच्यानंतर मग मी 20 वर्ष झाले, मी 5 वर्ष माझी 8 वर्षापर्यंत हाईट वाढली. त्याच्यानंतर माझी हाईट वाढायला बंद झाली आणि आता सध्या पण मी 8 वर्षाचा इतका दिसतोय. तर मग त्याच्यानंतर मग आई पप्पाला लोक टोमणे मारायचे, तुमचा मुलगा काय करू शकते आता, तुमचं काय होऊ शकत नाही. आमचे मुलं बघा किती मोठे झाले, किती कामं करते, तुमचा मुलगा तर काहीच नाही करू शकत. नंतर मग मला ते राग येत होता. आणि ज्या टायमाला माझे कोणते मित्र किंवा नातेवाईक असे रील बनवायचे, मी जात होतो माझा मध्ये, तर ते मला रील मध्ये घेत नव्हते. म्हणायचे जा इथून, तुझा फोन आण, असं तसं बोलायचे. तर मग मला ते सहन नव्हतं झालं. मग मला ते समजलं नाही की काय करावं नेमकं, लोक असं का करते. मग त्या टायमाला मी एक निर्णय घेतला की आपण काही ना काहीतरी करावं. एक रील बनवण्यासाठी फोन घेतला मी स्वतः काम करून, त्याच्यावर व्हिडिओ टाकले मागच्याच वर्षी. मग मागच्या वर्षात फेमस झालो आणि ह्या वर्षी मला बिग बॉस मिळाला. तर मला खूप भारी वाटतंय, जे की मी मिलियन मध्ये माझे फॉलोअर केले तर केले, त्याच्यानंतर बिग बॉस शो पण मिळवला. त्याच्यासाठी मला खूप भारी वाटतं. नाही, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि त्याशिवाय तू एक इन्स्पिरेशन आहे. आता जसं तू बोलला थॅलेसेमियाचे जे असतात ते खचतात मनाने, पण तू ज्या लेवलला आता पोहोचलायस ते सर्वांसाठी एक इन्स्पिरेशनच आहेस. एक उदाहरण म्हणून तुझं दिलं जाऊ शकतं. आणि पहिल्यांदा जेव्हा तुला बिग बॉस म्हणून कॉल आला तेव्हा कसं वाटलं? त्या टायमाला खूपच आनंद झाला आणि खूपच खुशी होती मला की हे काय ऐकतोय मी, बिग बॉसचा कॉल आलाय मला. पण हे ठरवलं होतं समजाने जिंकून यायचं म्हणजे यायचं, पण स्वप्न तुटलं. अरे काय नाही, तू इतका भारी खेळलास. खरंच म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि असंच नाही बोलत आहे, पण तू टास्क पण काही होते सुरुवातीपासून एकदम चपळाईने खेळलास. त्याशिवाय तू डोक्याने पण खेळला. सुरुवातीला असं वाटलं होतं की म्हणजे जेव्हा रोशनदादा आणि तुमचं डिस्कशन चाललेलं काय आपण गावातली लोक, ते शहरातली लोक काय आपल्याला खाली खाली समजतात, पण तू तसा अजिबात नाही खेळला. तू भिडलास, डोक्याने पण खेळला आणि तुझे मुद्दे पण क्लिअर होते. काय प्लॅन होता तुझा ओव्हरऑल बिग बॉस मध्ये येताना? माझा हेच प्लॅन होता, हे लोक असतील स्मार्ट, पण आपण बी गावाकडचा आपला पॅटर्न आहे, याला आपला गावाकडचा पॅटर्न दाखवू. यांना म्हणलं किती चालाकी करायची करू द्या, पण आपण म्हणलं हळूच पण आपला गेम करून निघून जाऊत म्हणलं तिथून. मग त्यांनी गम स्ट्रॅटेजी येते बनवल्या, मी बी स्ट्रॅटेजी बनवली. म्हणलं मी सश्य त्यांचे पळवून घेतो आणि कोणालाच पकडू देणार नाही. राकेश दादा ते होते माझ्या
मी त्याच्यासोबत मस्त एन्जॉय केला. माझी स्ट्रॅटेजी होती, मी तर कोणाही बसकून निघू शकतोय आणि किती छोट्या जागेतून पळू शकतोय मी. तर मग मी गेम खेळायच्या टायमाला मेंढ्याचा टास आलता. त्या टायमाला खूपच मजा आलती. आणि इकडं तन्वी किंवा हे समजे टीम मेंबर होते, मी एखाद्या टीम मध्ये होतो टोळीच्या, तरी पण मी तिथं मन लावून खेळलो. आणि वेणीचा टास एकदम यांची वेणी अर्ध्यात नव्हती तर आमची येडी बनून रेडी होती. हे तिथं जागच्या जागी भेटत बसत होते. असा आमचा प्लॅन होता, तर ती खूप मजा येत होती. तर मग आम्हाला पण खूप मजा यायची. आपण इतके भारी भारी खेळ खेळायला भेटते, टास गेम, खूप मजा येत होती. नाही, आणि खरंच मस्त होच खेळलास तू. पण शेवटच्या आठवड्यात थोडा खचला, तू रडला की यार कॅप्टन आपण नाही बनू शकत, किती ट्राय केलं. माझा तेच थोडंसं खचून गेलो मी. अरे यार, कस काय मी इतके प्रयत्न, इतक्या बार उमेदवार भेटले, इतकं आपण तोंडापर्यंत येतो तर नाही टायमाला लगेच खाली. तर मग मला ते थोडं वाईट वाटत होतं आणि रडलो मग मी. मला टेन्शन आलेलं खूपच. पण जाऊ दे म्हणलं, रडून उपयोग नाही, आपण डायरेक्ट विनर बनू. पण ते पण डायरेक्ट अचानक धक्का वाचला, त्याच्यामुळे अचानकच हे झालेलं. मग तुला काय वाटतं ओव्हरऑल काय नक्की चुकलं किंवा कमी पडलं आपण बोलू शकतो ज्यामुळे नॉमिनेट? आता मला जाऊ दे, मला तर असं वाटतंय कुठेतरी प्रेक्षकाला जी गोष्ट आवडत नाही त्याच्यामुळेच होऊ शकते. आपल्या कोणा बी चुकलंच असं काहीतरी, कुठं गेम नसून दिसला किंवा काही, तर आलो बाहेर. जाऊ द्या, मला त्याचा नाराजगी नाही, पण ती एक असते ना इच्छा आपली की असं करू तसं करू. पण मला जेवढं दिलं बिग बॉसने तेवढं तर मी खुश आहे. महाराष्ट्राचं मन जिंकायला मला खूप भारी वाटलं. त्यांचा प्रेम सपोर्ट भेटलं, मला ते खूप महत्वाचं आहे. आणि ते तर होतच असते. 21 जणातून एक जिंकणं सोपं नसतंय आणि खरंच. टॉप 10 मध्ये जाणं सोपं मोठी नसते. गोष्ट. मी तिथं पण गेलो, फॅमिली वीक पण मी पूर्ण केला, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि फर्स्ट टाइम माझ्यासाठी बिग बॉस होता, इतका मोठा शो. वा वा वा. सो आता म्हणजे ज्या प्रकारचे तू रील्स करतो, ठीक आहे, म्हणजे भाऊंनी पण सांगितलं की याच्या बाहेर येऊन तुम्ही रील्स बघा, मग कळेल जसं सोडल. तेव्हा तू बोलला "हा, चालाक चालाक". मग आता तुझा रील्सचा पॅटर्न सेम राहणार आहे की थोडे अजून बदलणार आहे का? नाही, आता जरा नवीन करू काहीतरी, कारण की आता बिग बॉसचं नाव लागलेलं वा आहे. वा वा वा. तर जरा आता चांगले व्हिडिओ बनवून. वा वा, खूप छान वाटलं ऐकून हे. आता तू एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलाय, जसं तुझी स्टोरी कळाली, हे मला पण माहित नव्हतं की जेवढ्या संघर्षाने तू आलायस आणि त्याला सेमियाचं तू जे बोलला हे खरंच म्हणजे सगळ्यांसाठीच म्हणजे इन्स्पिरेशन आहे, जसं मी बोललो. त्यामुळे आता तू एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलाय, म्हणजे कोणालाच, कोण गावचेही असो किंवा कुठचेही असो, कोणालाच असं वाटणार नाही की आपण मोठे होऊ नाही शकत. तू एक एक्झाम्पल आता सेट केलंयस. तर तू बाकी रील स्टार, समज आता जसं तू जेव्हा रील स्टार बनणार होता पण तुला लोकांनी सपोर्ट नाही केला, हो. पण तू आता बाकी जर तुला दिसले कोण, तर त्यांच्यासाठी तू काय करशील? तुला प्लॅटफॉर्म इतका मोठा भेटला आणि काय सपोर्ट करशील? खूप मी सपोर्ट खूप, हा, कोणी पुढचं जर करतंय म्हणत तर त्याला म्हणेन तू कर, रोज डेली व्हिडिओ टाक, थांबू नकोस, कधी ना कधी तरी सक्सेस होशील. वा वा वा, खूपच बरं वाटलं हे ऐकून. आणि खूप छान बोललास प्रभू. आणि तुला भेटून पण छान वाटलं. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? तर खूप भारी वाटलं तुम्हाला पण, प्रेक्षक, तुम्ही मला वोटिंग करून इतके आठवडे टिकून ठेवलं आणि तुम्ही माझं हे ऐकून तुम्हाला पण छान वाटलं असेल, तर नक्कीच तुम्ही पूर्ण बघा. आणि तुमचा डॉन कसा वाटला प्लीज नक्कीच सांगा. तर भेटू मग पुन्हा एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.